आषाढी वारी यशस्वी करण्यासाठी राज्य सरकारने अहोरात्र प्रयत्न केले, मात्र सोलापूर जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या आंधळ्या कारभारामुळे शासनाच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला गेलाय। वारकऱ्यांसाठी मोफत चष्मे वाटपासाठी 50 लाखांची तरतूद होती, मात्र वारी संपायला अवघा एक दिवस उरला असताना घाईघाईनं टेंडर उघडून वर्क ऑर्डर देण्यात आली। वारी संपली तरी चष्मे पोहोचलेच नसल्याची चर्चा आहे। पाहूयात। चष्मे वाटपाचा आंधळा कारभार, 50 लाखांचं टेंडर पण वारीच्या शेवटच्या दिवशी वर्क ऑर्डर केवळ एक दिवस अगोदर। आषाढी वारीसाठी आलेल्या गरीब वारकऱ्यांना मोफत चष्मे मिळावेत म्हणून सरकारनं 50 लाखांचा निधी दिला, मात्र जिल्हा शल्यचिकित्सक वर्षा डोईफोडे यांनी 18 जुलैला निविदा काढली आणि वारीच्या अवघ्या एक दिवस आधी म्हणजेच 24 जुलैला निविदा उघडून कामाचे आदेश दिले। एकादशीच्या आदल्या दिवशी वर्क ऑर्डर निघाल्यानं चष्मे नेमके वाटले कधी हा मोठा प्रश्न आहे। आरोग्य विभागानं मात्र नियमाचा दाखला देत स्वतःचा बचाव केला। सर्व गाईडलाईनचं पालन करून आपलं टेंडर हे दिनांक 18 रोजी आपण फ्लॅश केलेलं आहे। एक जवळपास 50 लाखासाठी आपण चष्म्याचं टेंडर आपण मागवलेलं आहे। 50,000 चष्मे हे साठी आणि 24 तारखेला आपलं टेंडर ओपन झालं। ओपन झाल्यानंतर सर्व प्रोसिजर करून आपण संध्याकाळी त्यांना ऑर्डर दिलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला 25 तारखेला सकाळीपर्यंत म्हणजे चष्मे आपल्याला 50,000 चष्मे आपल्याला पुरवठा देखील झालेला आहे। यंदाच्या वारीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं थेट लक्ष होतं, पण वरिष्ठ पातळीवरील तत्परतेला स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली। ऐन वारीच्या दिवशी 25 जुलैला 50,000 चष्मे येतात आणि काही तासात 23,000 चष्मे वाटल्याचा दावा केला जातो। आरोग्य विभागाच्या या अजब दाव्यावर सामाजिक कार्यकर्त्यांनी तीव्र संशय व्यक्त केला। जिल्हा ग्रामीण रुग्णालयाच्या वतीनं अचानकच बाबा चष्म्याचं 50 लाखाचं टेंडर काढून तो टेंडर एका दिवसात 23,000 चष्मे वाटप हे कुठे केलं आहे असा अजब प्रकार घडलेला आहे। तरी पालकमंत्र्याला माझी विनंती आहे की त्याची चौकशी करून कारवाई करावी। आषाढी वारी ही दरवर्षी ठरलेल्या वेळीच होते, ती पूर्व घोषित असते, पण वारी तोंडावर असताना ऐनवेळी टेंडर काढण्याची वेळ आरोग्य विभागावर का आली? कोणतीही आणीबाणी नसताना नियमांना बगल देऊन 50 लाखांचं टेंडर काढण्यामागे नेमका काय स्वार्थ होता, असा थेट सवाल आता कायदेतज्ञांनी उपस्थित केला। 18 तारखे दिवशी टेंडरची नोटीस निघते आणि 5 दिवसांमध्ये टेंडर वाटप होत आहे। ह्याच्यामध्ये संशय येण्याजोगी गोष्ट आहे, तर आता हे नियमामध्येच बसत नाहीये। तुम्ही महिना आधी टेंडरची नोटीस काढायची असते आणि 14 दिवसाचा टाइम देऊन 14 दिवस तुमच्याकडे टाइम होता, 14 दिवसाचा टाइम देता येतो। लाखो वारकऱ्यांची वारी सुरक्षित पार पडली असली तरी जिल्हा ग्रामीण रुग्णालयाच्या या चष्म्याच्या खेळानं आणि चुकीच्या नियोजनामुळे प्रशासकीय भ्रष्टाचाराचा संशय मात्र बळावलेला आहे। अभिषेक आदेप्पा, झी 24 तास, सोलापूर।